निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच तापायला लागलाय आणि त्यामुळे राष्ट्रीय नेते सुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना पाहायला मिळत आहेत। त्यावरती प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत। निवडणुकी आधीच राजकीय नेत्यांमध्ये कशा प्रकारे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत हे आपण आता पाहतोय। परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी फारुखाबादमध्ये बोलता बोलता सभ्यतेच्या मर्यादाच ओलांडल्या। भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर त्यांनी अत्यंत कठोर शब्दात टीका केली। आता यामुळे वाद निर्माण झालाय। नरेंद्र मोदी गोध्रा दंगल रोखण्यात अपयशी ठरल्याचं वक्तव्य करत असतानाच सलमान खुर्शीद यांनी मोदींना नपुंसक म्हटलं। तसंच हरेन पंड्याच्या हत्येलाही मोदीच जबाबदार असल्याची टीका त्यांनी नाव न घेता केली आहे। महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींवर कडव्या शब्दात टीका करणारे सलमान खुर्शीद आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत। जे आपल्या राज्यात पीडितांना वाचवू शकले नाहीत त्यांना आणखी दुसरं काय म्हणणार असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। गोध्रा हत्याकांड मोदींच्या कार्यकाळात झालं, त्यामुळे त्यांनी ते मान्य तरी करावं, नाहीतर आपण जे केलं ते योग्य तरी करावं, अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे। त्यामुळे खुर्शीदांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा वाद आता आणखी चिघळणार यात शंका नाही। नहीं तो मैं क्या कहता कि वो पोटेंट है, मैं वो कहता कि वो बहुत अच्छे हैं। मैं तो यही कह सकता हूं कि वो अच्छे नहीं है इसलिए कि इतने लोगों को वहां कष्ट हुआ है, इतने लोगों को वहां पर अपना जीवन त्याग करना पड़ा है और इतने कष्ट में अभी भी वहां लोग हैं। तो मैं और क्या कहूं। अगर शब्दावली इनको समझ में नहीं आती तो मैं इनको एक डिक्शनरी भेज सकता हूं, मैं उनको शब्दावली का सहयोग उनको दे सकता हूं, उनको नहीं समझ में आती। इससे कोई और अच्छा शब्द मेरी भावना को व्यक्त करने के लिए अगर वो मुझे बता सकते हैं तो मैं वो शब्द स्वीकार करता हूं। या तो वो ये माने कि हम शक्तिशाली हैं, सक्षम हैं, पूर्ण रूप से सक्षम है और हमने ये जो हुआ वो हमने जान के कराया, या तो ये माने। सलमान खुर्शीदांनी नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपने चांगलाच समाचार घेतला, तर सपा आणि जेडीयूने सुद्धा राजकारणात पातळी सोडून टीका करू नये असा सल्ला खुर्शीदांना दिलाय। सलमान खुर्शीद ने जो कहा है उसको अभद्र से ज्यादा कुछ नहीं कह सकते। हम पूछेंगे कि सोनिया गांधी और राहुल गांधी इसको अप्रूव करते हैं क्या? यही कांग्रेस की संस्कृति है। और जब मुद्दा समाप्त होता है, जब सवाल का कोई जवाब नहीं होता है, तब लोग गाली गलौज करते हैं। गाली जिसको दी जाती है उसका नुकसान नहीं होता, लेकिन गाली जो देता है वो हारता हुआ दिखता है और हारी हुई मानसिकता की, ग्रसित मानसिकता का ये लक्षण है। हम इसकी भर्त्सना करते हैं। मैं इसकी कड़ी निंदा करता हूं। श्री नरेंद्र मोदी को राजनीतिक तौर पर परास्त करने के प्रयास किए जाने चाहिए, उनकी राजनीतिक महत्वाकांक्षा को रोके जाने का प्रयास किया जाना चाहिए, लेकिन तृतीय श्रेणी के आरोप लगा करके राजनीति को बदनुमा बनाने का कोई प्रयास अगर किया जाता है तो हम उसकी आलोचना करते हैं। सलमान भाई ने जो भाषा कही मैं इससे बिल्कुल सहमत नहीं हूँ। हमारा राजनीतिक मतभेद है, व्यक्तिगत मतभेद नहीं होता है, कोई जाति मतभेद भी नहीं होता है। राजनीति में हम नीतिगत चीजों का विरोध करते हैं और मैं समझता हूं कि इस परंपरा का सभी को पालन करना चाहिए। या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे नेते माधव भंडारी आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे सुद्धा आपल्याबरोबर फोनवरून असणार आहेत। आपण माधवजींपासून सुरुवात करूयात। माधवजी, आपण पाहतोय कशा प्रकारची टीका सलमान खुर्शीद यांनी केलेली आहे, सगळ्यात प्रथम तुमची प्रतिक्रिया। सलमान खुर्शीद जे काही बरळलेत त्याला टीका शब्द वापरणं सुद्धा अयोग्य आहे। सलमान खुर्शीदांनी अत्यंत बेलगाम तोंड सोडलेलं आहे। सगळ्या प्रकारच्या मर्यादा, म्हणजे सपाच्या नरेश अग्रवालना सुद्धा त्यांची भाषा असभ्यपणाची वाटली, हेच त्यातलं खुर्शीद किती वाईट बोललेत त्याचं हे लक्षण आहे। पण खुर्शीदांच्या या खुर्शीच्या या बोलण्याबद्दल खुर्शीद ह्या व्यक्तीला किती जबाबदार धरावं असं मला प्रश्न आहे, कारण ही काँग्रेसची स्वतःची प्रवृत्ती आहे आणि काँग्रेस हे जाणून बुजून करते आहे। काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने आत्तापर्यंत ह्या क्षणापर्यंत खुर्शीद यांना आपलं वक्तव्य दुरुस्त करायला सांगितलेलं नाही, मागे घ्यायला सांगितलेलं नाही। याचं कारण त्यांनी ठरवून हे केलेलं आहे आणि त्यांना निवडणुकीच्या प्रचारामध्ये कुठल्याही राजकीय मुद्द्याला उत्तर देता येत नसल्यामुळे, कुठलाही राजकीय मुद्दा मांडता येत नसल्यामुळे आता ते शिवराळपणावरती उतरलेत
आणि शिवराळपणा करून देशामध्ये निवडणुकांमध्ये हिंसाचार घडवून आणण्याची त्यांची योजना आहे. त्याचं सुरुवात आता खुर्शीदनी केलेली आहे. हिंसाचार घडवून आणण्याची योजना आहे असं तुम्ही म्हणताय, पण यापूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला तर भाजपनं सुद्धा अशा प्रकारे टीका केलेली आहे काँग्रेसवरती. शहजादे म्हणून तुम्ही वारंवार राहुल गांधींना संबोधलेलं आहे भाजपनं. कुठेतरी एकमेकांची उट्टी काढण्याचा प्रकार या निमित्तानं सुरू झालाय असं तुम्हाला वाटतं का? शहजादा हा शब्द शिवी कधीपासून ठरला आणि जगातल्या कुठल्या शब्दकोशामध्ये शहजादा हा अपशब्द आहे असं जर मला आपण दाखवलं तर मग पुढची चर्चा करता येईल. शहजादा शहजादा आहे. तुम्ही चांगले शब्द वापरले, पण त्यांनी मात्र पातळी सोडून टीका केली असं तुम्हाला वाटतंय? नाही, शहजादा शब्दात वाईट काय सांगा ना मला तुम्ही. सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना मौत का सौदागर सुद्धा म्हटलं होतं. तर या सगळ्यामुळे कुठेतरी आता काँग्रेसच टीका करते असं तुम्हाला वाटतंय? मला वाटण्याचा मुद्दा नाहीये. भाजपला सुद्धा वाटण्याचा मुद्दा नाहीये. वस्तुस्थिती ही आहे की मौत का सौदागर पासून सलमान खुर्शीद पर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी चालवलेलं भाषेचा वापर आणि आम्ही केलेला वापर, सांगा, तुलना करू आपण सगळे. आता एक तर असं आहे की आता प्रसार माध्यमांच्या या जमान्यामध्ये प्रत्येक नेत्याचं प्रत्येक वक्तव्य रेकॉर्डेड आहे. आता असं म्हणण्याची संधी नाही की मी असं बोललोच नव्हतं, कोणीतरी विपर्यास केला असं म्हणण्याची संधी नाही. ही रेकॉर्डेड वक्तव्य घेऊन आपण बसू, भाजपच्या 10 नेत्यांची वक्तव्य घेऊ, काँग्रेसच्या 10 नेत्यांची वक्तव्य घेऊ, शिवराळपणा कुणी केला, दूध का दूध पाणी का पाणी करू, मग चर्चा करता येईल. पण तुम्हाला हे सगळं असं वाटतं की एकूणच दंगलींचा जो भूतकाळ आहे त्याच्यापासून नरेंद्र मोदींना वेगळं करणं हे शक्य होत नाहीये आजच्या राजकारणामध्ये? आमची अडचण नाहीये ही अडचण काँग्रेसची आहे. काँग्रेसला या 10 वर्षांमध्ये स्वतःचं कर्तृत्व सांगण्यासारखं काहीही नसल्यामुळे फक्त आणि फक्त दंगलींचा विषय चालवत राहणं एवढंच त्यांचा राजकीय कार्यक्रम आहे. त्याला आमचा इलाज नाही. जनता केव्हाच पुढे गेलेली आहे. काँग्रेसला आता त्याचं जर भान नसेल तर त्याला आमचा इलाज नाही. पण तुम्ही म्हणताय की तुम्ही कधीही पातळी सोडून टीका केलेली नाही किंवा भाजपनं केलेली नाही आहे, पण या सगळ्या भांडणामध्ये निवडणुकीचे जे खरे मुद्दे आहेत, सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत ते सगळे बाजूला पडतायत का? निश्चितच. आत्ताच आज आपल्या समोरचे जे प्रश्न खरे आहेत की गेल्या 10 वर्षामध्ये लोकांनी गमावलेले रोजगार आणि नव्याने निर्माण झालेले बेरोजगार, गेल्या 10 वर्षात वाढलेली महागाई, गेल्या 10 वर्षात निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता आणि उद्याच्या विकासाचा प्रश्न काय आहे याची चर्चा काँग्रेस का करत नाही? 2004 साली पंतप्रधान पदाची शपथ घेताना या देशाचा विकासाचा दर 8.3% होता. आज तो 4.2% आला. याचं उत्तर का देत नाही काँग्रेस? त्याच्यावर का नाही चर्चा करत? आणि ज्यांचा संबंध नाही, जे मुद्दे आज अस्तित्वात नाहीत, त्यांच्यावरती चिखलफेक करत राहणं आणि अत्यंत शिवराळ भाषण करत राहणं म्हणजे ही चर्चा करण्याची मानसिकताच नाहीये. तुम्ही म्हणताय चर्चेची मानसिकता नाहीये. सचिन सावंत यांनी आपल्याला आपण फोन लाईन वरून उपलब्ध असणार आहे ते सांगितलंय. खरंच ते चर्चेसाठी येतात का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. पण अशा प्रकारच्या आरोप प्रत्यारोपामुळे निवडणुकीचे खरे मुद्दे जे आहेत ते मात्र मागे पडताना दिसत आहेत. आपण पाहिलं सलमान खुर्शीद यांनी कशा प्रकारे नरेंद्र मोदींवरती टीका केली आहे, त्या सगळ्याचा निषेध केला जातोय. आणि या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये भाजपचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते माधव भंडारी आहेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीनं बोलण्यासाठी कृष्णा हेगडे आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे आमदार. आपण सुरुवातीला कृष्णा हेगडे यांच्याकडे जाऊयात. हेगडे सर, तुमची पहिली प्रतिक्रिया. मोदीजी जे आहेत ते रोज काँग्रेसवर खोटा आरोप करतायत. त्यांनी राहुलजी गांधीला शहजादा सांगितलं, त्यांनी सोनियाजी गांधीचं जे हेल्थ इश्यूज आहे आजारीवर टिप्पणी केली, त्यांनी शशी थरूरची जे वाईफ आहेत सुनंदा पुष्कर त्यांना 50 कोटीचा गर्लफ्रेंड सांगितलं. आणि आज सलमान खुर्शीदजीने काय सांगितलं तर याच्यावर वादविवाद होत आहे. पण मोदीजीने 2 वर्षापासून 3 वर्षापासून काँग्रेसला खुनी पंजा असं सर्व जे वक्तव्य वापरलं आहे त्याच्यावर माधव भंडारीजी काय टिप्पणी नाही करत आहे. दुसरं म्हणजे माधव भंडारीजी सांगतात की काँग्रेसने काय काम केलं नाही, त्यांच्या बरोबर काम करण्याची काय घोषणा ते सांगू नाही शकत. डायरेक्ट कॅश सबसिडी कोणी आणली, RTI कोणी आणलं, सर्व शिक्षण अभियान कोणी आणलं, खाद्य सुरक्षा बिल कोणी पास केलं, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोणी राबवतायत, महात्मा गांधी नरेगा जे स्कीम आहे कोणी राबवतायत, न्यूक्लिअर डील कोणी साईन केलंय, हे सर्व काँग्रेसनी केलंय, NDA आणि BJPने केलं नाही हे माधव भंडारीला मी सांगू इच्छितो. तर आज जे सलमान खुर्शीदजीने त्यांचं वक्तव्य केलं, गुजरातमध्ये काय झाला
हजारो लोकांची मृत्यू झाली रायट्समध्ये. त्यातमध्ये मोदीजीचे जे राईट हँड लेफ्ट हँड माया कोदनानी ते जेलमध्ये आहेत. अमित शाह जे आहेत त्यांचे रोल काय आहे ते पूर्ण स्पष्ट आहे. एक खासदार जे आहेत एहसान जाफरी यांची मृत्यू झाली, तर खुला त्यांच्या घरच्या बाहेर मृत्यू झाली. त्याच्यावर माधव भंडारीजी काय सांगत नाही. तर त्यांना सांगा, विचारा त्यांना हे सर्व मी जे आता सांगितलंय त्यांच्यावर त्याची काय टिप्पणी आहे. कृष्णाजी, तुमच्या प्रश्नावरती माधव भंडारी उत्तर देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आहेत. आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया. तुम्ही आता जी उदाहरणं दिली ही मात्र पातळी सोडून होती असं तुमचं म्हणणं आहे, पण हे माधव भंडारी तुम्हाला पटतंय का? एकतर त्यांनी उदाहरणं कुठली एक खुनी पंजाचं दिलं, बाकी टीका केली त्याचं दिलं. खुनी पंजाचं जे उत्तर टीका जी झाली ती मौत का सौदागर नंतर झाली. सुरुवात कोणी केली हा प्रश्न त्यातला पहिला महत्त्वाचा आहे. दुसरं त्यांनी केलेल्या कामांची यादी सांगितली. अन्न सुरक्षा विधेयक, जे काही विधेयक पास केल्याचा दावा काँग्रेस करते, काँग्रेसने आणि हेगडे साहेब आपण कृपा करून संसदेतून समजून घ्या, जी महत्त्वाची विधेयकं पास झाली ती भाजपमुळे झालेली आहेत, भाजपने मंजूर केली आहेत. आणि भाजपने जर तुम्हाला मतदानात साथ दिली नसती तर यातलं एकही विधेयक मंजूर झालं नसतं. त्यामुळे आपण कृपा करून आमदारात एकदा संसदेत समजून घ्या आणि माहिती न घेता बोलू नका या विषयांमध्ये. हे जे बिल दुसरं तुम्हाला सांगतो, काँग्रेसने पास केलं आहे अन्न सुरक्षा विधेयक भाजपच्या पाठिंब्याशिवाय पास झालेलं नाही, होऊ शकत नाही. अजून माहिती घ्या, लोकपाल विधेयक भाजपच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. माधवजी, काय बिलं पास झाली किंवा काँग्रेसनं काय काम केलं हे तुम्ही दोघंही सांगताय, पण खरा महत्वाचा मुद्दा हा आहे. साहजिकच तू मेमे किंवा पहिले आप म्हणून कोणी टीका केली ही चर्चा होणं स्वाभाविक आहे, पण मला दोघांनाही विचारावंसं वाटतं की या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या राळेमुळे खरे जे निवडणुकीचे मुद्दे आहेत ते मागे पडलेले आहेत. सुरुवातीला कृष्णा हेगडे बोलतील आणि मग माधवजी आपण. कृष्णा हेगडे, खरं जे निवडणुकीचे मुद्दे आहेत ते आहेत जे काँग्रेसने युपीए सरकारने गेल्या 10 वर्षात काय काम केलं, विकासाचा दर किती आहे. आता जे माधव भंडारीजी आणि एनडीए आणि बीजेपी सांगतायत ते रोज मोदीजी एक रॅलीमध्ये जाऊन आरोप करतायत, खोटा आरोप करतायत आणि त्यांचा जबाब सलमान खुर्शीदजीने स्पॉन्टेनियसली दिला असेल की किती रायट्समध्ये किती हजारो लोक मेले, मोदीजीने काय माफी मागितलं का. आज त्यांचे अध्यक्ष राजनाथ सिंग येतात आणि सांगतात मायनॉरिटीजला आम्हाला फक्त एक चान्स द्या आणि आम्हाला तुम्ही एक चान्स द्या आणि मतं आम्हाला आमच्यासाठी घाला. आज कशाला तुम्ही जागे झाले. गुजरात रायट्स मध्ये माया कोदनानीचा काय रोल आहे, अमित शहाचा काय रोल आहे. तुम्ही अमित शहाला पाठीशी घालता का, जेलमध्ये घालता का. तुम्ही त्याला तर प्रभारी बनवलं युपीचं. नाही, पण कृष्णा हेगडे, हे सगळं जरी कितीही खरं असलं तरी कोर्टामध्ये मात्र मोदींवरती कोणतेही दोषारोप झालेले नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आरोप प्रत्यारोप करणं, निवडणुकीचे मुद्दे उपस्थित करणं, हे सगळं आपण समजू शकतो, पण म्हणून अशा प्रकारे पातळी सोडून शब्द वापरणं याचं समर्थन कसं काय होऊ शकेल. हे बघा, जसं मी सांगितलं हे एक स्पॉन्टेनियस रिॲक्शन होता आणि स्पॉन्टेनियस रिॲक्शन हे कारण आहे की हजारो लोकांची मृत्यू झाली. त्याच्यावर माया कोदनानी आता पण जेलमध्ये आहे. अमित शाह, कृष्णा हेगडे, मला एक साधा प्रश्न विचारावासा वाटतो. कृष्णा हेगडे, मला एक साधा प्रश्न विचारावासा वाटतो. जर स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती, अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली असती तर तुम्ही टीका करण्याची संधी सोडली असती का. नाही, पण भाजप तर रोज असं खोटा आरोप करतायत. कुणी पंजाचा आरोप नाही. शशी थरूरवर 50 कोटीचा गर्लफ्रेंड हे काय ते आरोप नाही. शहजादे राहुल गांधीला सांगतात हे काय आरोप नाही. रोज मी टीव्हीवर मोदीजी विकासाचं काम सोडून फक्त काँग्रेसवर आरोप करतात. तुम्ही अर्थात सलमान खुर्शीद यांनी केलेली टीका योग्य आहे किंवा ती स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया असं म्हणून त्याचं समर्थनच करताय. कृष्णा हेगडे, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. माधव भंडारी सुद्धा आपल्या बरोबर या चर्चेत सहभागी होणार आहेत. माधवजी, आपण पाहिलं कृष्णा हेगडेंनी सांगितलं की तुम्ही आरोप केले म्हणून आम्ही आरोप केले. हे आरोप प्रत्यारोपाचं राजकारण काही थांबताना दिसत नाही आणि या सगळ्यामुळे निवडणुकीचे खरे मुद्दे, मतदारांचे मुद्दे मागे पडताना दिसत आहेत. एकतर असं आहे की कृष्णा हेगडे ज्या गोष्टींना आरोप केले म्हणतात त्याच्यात कुठले आरोप आहेत हे काय आम्हाला माहिती नाही. आणि सलमान खुर्शीद जो बोलतोय हाच सलमान खुर्शीद ना ज्याने अपंगांचे पैसे खाल्ले. अपंगांच्या विकासासाठी दिलेले पैसे ज्यांनी खाल्ले तो सलमान खुर्शीद जर बोलत असेल तर त्याला चोर म्हटलं तर काय चूक आहे. त्याचं तर्कशास्त्र जर वापरलं तर तो चोर आहे.
आणि एका चोराने अशा पद्धतीची भाषा वापरणं याच्यात अनपेक्षित काहीच नाही. आणि दुसऱ्या बाजूने सलमान खुर्शीदचं तर्कशास्त्र जर मान्य करायचं असेल तर ज्या काँग्रेसला स्वतःच्या पंतप्रधानांना संरक्षण देता आलं नाही, त्या काँग्रेस इतकी नपुसक संघटना देशात दुसरी कुठली असू शकेल? नाही माधवजी, त्या बसून अशीच टीका करताय. नाही, आता काय करणार? ते ज्या तर्कशास्त्राचं समर्थन करतायत त्यांच्या दृष्टीने ते तर्कशास्त्र समर्थनीय आहे, त्यांच्या दृष्टीने ती भाषा समर्थनीय आहे, तर मग मला हा प्रश्न विचारावाच लागेल की या काँग्रेसने, ज्या काँग्रेसला स्वतःच्या पंतप्रधानांना संरक्षण देता आलं नाही, ज्या काँग्रेसला देशामधल्या हजारो हिंदूंना संरक्षण देता आलं नाही, काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद होताना जी काँग्रेस बघत राहिली, त्या काँग्रेसचं वर्णन कुठल्या शब्दाने करायचं? आणि या काँग्रेसला कुठल्या तोंडाने बोलण्याचा अधिकार आहे? ते गेल्या 10 वर्षांचं जर बोलत असतील तर गेल्या 10 वर्षात देशाच्या जिथे जिथे काँग्रेसचं राज्य आहे, आंध्रमध्ये काय चाललंय? आंध्रमध्ये ज्या दंगली चालू आहेत, आंध्रमध्ये जो हिंसाचार चालू आहे, त्याच्यामध्ये जी माणसं मारली जात आहेत, त्यांना संरक्षण द्यायला काँग्रेस असमर्थ ठरली आहे. त्याची जबाबदारी काँग्रेस घेते? नाही, म्हणून तुम्ही सुद्धा असेच शब्द वापरताय. कृष्णा हेगडे आपण पाहतोय, यामुळे पातळी सोडून सगळेच पक्ष राजकारण करताना दिसत आहेत. कृष्णा हेगडे, आपल्याला आवाज येतोय का? कृष्णा हेगडे यांचा संपर्क तुटलेला आहे. मात्र आपण एक लक्षात घ्यायला हवं, अशा प्रकारे पातळी सोडून राजकारण केल्यामुळे राजकारणाचा दर्जा जो आहे तो खालावला जातोय. अशा प्रकारची टीका करणं हे योग्य नाही असं स्वाभाविकपणे मतदारांच्या मनात आहे. कारण मतदारांच्या मनात असलेले प्रश्न हे यापेक्षा खूप वेगळे आहेत आणि ते सुटले पाहिजेत. येणाऱ्या निवडणुकीत लोकांना खूप अपेक्षा असणार आहे आणि अशा वेळी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणं आणि राजकारणाचा दर्जा घसरणं हे नक्कीच लोकशाहीच्या दृष्टीनं चांगलं नाही. धन्यवाद माधव भंडारी आणि त्याचबरोबर कृष्णा हेगडे या चर्चेत सहभागी झाले. आरोप प्रत्यारोपांचं राजकारण जरी होत असलं तरी पातळी सोडून हे आरोप प्रत्यारोपाचं राजकारण होऊ नये अशी अपेक्षा स्वाभाविक मतदारांच्या मनात असणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.